धुराचे लोट, गरम स्टाईल्स आणि श्वास गुदमरणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपले अपार्टमेंट आगीपासून वाचवण्याच्या ध्येयाने धाडसाचा परिचय देणाऱ्या करीना थापा वय 17 हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला आहे. कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारी जय अंबा अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच करीनाने किचनचे सिलेंडर बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि सर्व रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. अपार्टमेंटच्या बी विंग मधील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅट मधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करत असलेल्या करीनाने फ्लॅटचे दार ठोठावले. प्रतिसाद मिळत नसल्याने पाहून लगेच वडील अशोक थापा यांना या घटनेची माहिती दिली. इव्हाना फ्लॅटला आग लागली ती तात्काळ विझवण्याच्या दृष्टीने शेजारच्याच बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ती आत शिरली. आग आणि धुराचे लोट येत असतानाही शिक्षक स्वप्नील मोहोळ यांच्या मदतीने बादल यांनी पाण्याचा मारा करत तिने सिलेंडर भोवती आग आटोक्यात आणली व ते सिलेंडर बाहेर काढले. फ्लॅट धारक मोनाली शिरसाट तोपर्यंत घटनास्थळी पोहोचल्याने मुख्य दरवाजा उघडला गेला. मात्र धूर व गरम हवेचे लोट येत असल्याने त्यांना काही सुचत नव्हते. करीनाची आई निशा थापा आणि शिरसाट यांनी हॉलमधील सोफे काढले, खिडक्या दारही उघडले. तोपर्यंत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. अशा प्रकारे करीनाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती.